अगं असं धीर सोडून चालणार नाही. ये बोल. तने तने बनवताना व्हिडिओ अरे ये बाहेर मातीला आणलं. तने माती तू आली. अगं तुझ्या दादा किती वाट बघतोय का तुझी. ती पट्टी का मातीची. नाही मागणी नाही. तू तुझ्या चेहरा आरशात बघू नकोस. माधवी हा स्वप्नात माझे प्रीतीचे तराने धुंद वादळात सारे उधळून गेले. आशा संपली सारी, आशा संपली, आशा संपली सारी. बदलला किनारा जीवनाचा खेळ. सामान शोधाला. अगं होणारी गोष्ट ती होते. तिला कोणी थांबवू शकत नाही. पण तू अशी कधी नको. स्वतःला सावरणं ते आपल्या हातात असतं. पण तू ते काळजी करू नको. आम्ही आहोत सगळे पाठीशी. अगं माधवी, चेहरा बदलला तरी माणसाच्या मन हृदय बदलत असतं ग. अगं वेळे आता रडायचं नाही. नव्या उमेदीनं फुलायचं, पुन्हा जगायचं. शिंदे साहेब, हो खूप उपकार आहे तो तुमचे. तुम्ही वेळेवर तिथं पोहोचले नसते तर आज माझी माधवी या जगात दिसली नसती. हो या उपकार नसले उलट त्या प्रसंगाने माझ्याकडे जागृत झाला. तुझ्यावर झालेला अन्याय मी त्याचा नक्कीच शोध घेईन. पण बेटा तुला मला सांग, हे सगळं कुणी केलं. खाली ठेवा नाही तर वरच ठेवा एक मिनिट. त्या प्रसंगाने ती इतकी घाबरली आहे. तोंडातून एक ड्रग काढायला तयार. आम्ही किती वाजले? पाठीमागून अचानक वार झाले. डोळ्यासमोर फक्त अंधार. काय घडलंय याची कल्पना देखील नाही. हो शिंदे साहेब, अरे कदाचित हा त्या सरपंचाने डाव तर नसावा. असू शकते, पण पुरावा नसताना कोणावर आरोप लावणं हे शक्य नाही. आणि आपण त्याचा काळ घेतलो आणि हे त्याला कळलं तर एवढ्याने तो काय करून बसेल. म्हणून भाऊ जरा आपण जमिनीने चालायचे. बरं मग तू माझ्यासोबत चल.
आपण पोलीस स्टेशनला जाऊ. अरे ठीक आहे माधवी, आता तू आराम कर, मी आलो लगेच. अतुल, मी येईन तेव्हा तू माधवीला औषध दे. चल माधवी. आराम कर. औषध नकोय रे मला, नकोय मला औषध. मला एकदाचं विष देऊन मारून टाक रे, मारून टाक मला. अगं वेळ झालीस का माधवी तू? अगं असा स्वार्थी विचार का करते? निदान माझ्या तरी विचार कर. अगं तुझ्या विना माझी अवस्था काय होईल ग? त्याची जाणीव तरी आहे का तुला?